आनंदी राहा, कारण चांगले विचार आणि चांगले भाव मनाला हलकं करतात. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कशा आहात सर्वजण? चला आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर सकाळी मॉर्निंगला उठले होते 7 वाजता आणि चालण्यासाठी बाहेर निघाली आणि ऊनसुद्धा पडतं मॉर्निंगला 7 वाजताच ऊन येतं. तर चालून वगैरे आली आणि येताना ना भाजी वगैरे मला मिळाली होती. फ्रेश भाज्या होत्या मार्केटमध्ये, तर त्या भाज्या देखील मी घेऊन आले. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि हे गरम पाणी आहे त्यामध्ये मी जिरं टाकलं आहे. जिरं टाकून उकळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी एक लिंबू टाकणार आहे, अर्धा लिंबू टाकते आणि हे गरम गरम म्हणजे कोमट आपल्याला पिलं जाईल अशा प्रकारे मी बनवून घेते आणि थंडीच्या दिवसात तर नेहमीच घेते. तर हे गरम गरम आपल्याला पिऊन घ्यायचं आहे, कारण याने ना वेट कमी होण्यासाठी पण मदत होते. तर मी रोज सकाळी असंच पिते आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि चाय वगैरे बनवून घेतला असा अद्रक टाकून. थंडीच्या दिवसामध्ये असा अद्रक टाकून कडक चाय मस्तच लागतो. तर चायसोबत मी बिस्किट वगैरे घेतले होते. चाय पण खूप छान झाली होती. त्यानंतर मॉर्निंगला दिवा वगैरे लावून घेतला, कारण आज होता मंगळवार, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला मंगळवार. तर दिवा वगैरे मी लावून घेतला. इथे अगरबत्ती वगैरे करून घेतली, देवपूजा वगैरे सर्व मी माझी जी काही कामं होती ती सर्व आवरून घेतली. आणि आता मार्गशीर्ष महिना देखील चालू झालेला आहे आणि दर गुरुवारी मला आता पूजा मांडणे वगैरे करायचीच आहे. तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल. तर माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर बघा, यानंतर मी इथे अगरबत्ती वगैरे लावून घेतली, स्वामींना नमस्कार वगैरे केला आणि हे डेलीचं रुटीन असतं. जसे की आपल्या घरामध्ये नेगेटिव्हिटी खूप असते, तर ती जाण्यासाठी नेहमी तुम्ही उंबरठा लेपन वगैरे करा, कारण मी डेली करण्याचा प्रयत्न करते पण ते माझ्याकडनं पॉसिबल होत नाही. तरीसुद्धा मी प्रयत्न करतच असते. इथे लादी वगैरे पुसून वगैरे घेतली होती. माझी जी काही कामं होती ती पूर्ण मी संपवून घेतली आणि उंबरठा पुसून वगैरे स्वच्छ कपड्याने पुसून घेतला. त्यानंतर थोडीशी वाटीमध्ये हळद घेतली 2 चमचे आणि त्यामध्ये गोमूत्र, गंगाजल आणि अष्टगंधक जे पावडर फॉर्ममध्ये असतं ते घेतलं आणि ते मिक्स वगैरे केलं. आणि त्यानंतर ते जे बॅटर बनवलं होतं ते उंबरठ्यावरती हळदीचं लेपन मी बनवून घेतलं होतं आणि ते लावून घेतलेलं आहे. इथे बघा, मला जेव्हा टाईम मिळेल ना तेव्हा मी नक्कीच करते आणि रोज करण्याचा प्रयत्न करते. याने ना आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. तर तुम्ही रोज करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. आणि खूप बायका असं पण म्हणतात की फक्त शुक्रवारी, मंगळवारी आणि गुरुवारीच करायचं असतं उंबरठा लेपन, पण असं काही लिहिलेलं नाही कुठेच. तुम्ही रोज जर केलं ना तुमच्या घरासाठी खूप चांगलं राहील. तर डेली करण्याचा प्रयत्न मी तरी करते. तर अशा प्रकारे मी सगळं उंबरठ्याला लेपन लावून घेते हळदीचं, कारण हा मार्बलचा उंबरठा आहे त्यामुळे यावरती जास्त व्यवस्थित बसत नाही. लाकडी उंबरठा बसवणारच आहे, त्यानंतर व्यवस्थित येईल. आणि त्यानंतर बाहेर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं आणि ही छोटीशी अशी रांगोळी मी काढून घेते आहे. मला जास्त रांगोळी येत नाही तरीसुद्धा मी नेहमी प्रयत्न करते चांगली रांगोळी काढण्याचा. मी कधी रांगोळी काढली नाही पण आता चालू केली आहे, कारण दारासमोर रांगोळी काढलेलं खूप छान दिसतं आणि प्रसन्न वाटतं वातावरण मॉर्निंगला. तर अशा प्रकारे खूप सिम्पलशी मी रांगोळी काढून घेतली होती. डॉट डॉट टाकलेले आहे आणि त्याला फुलांचा आकार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कलर मी टाकून घेणार आहे ग्रीनमध्ये. आणि तुम्ही कलरफुलमध्ये पण टाकू शकता, जसं की येलो, रेड, ऑरेंज अशा कलरफुलमध्ये जर तुम्ही हे केलं ना खूप अजून सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे माझं उंबरठा लेपन आज झालेलं होतं. दिवा वगैरे लावून घेतला, हळदी कुंकू वाहून घेतली, फुलं वगैरे लावून घेतली. आणि असं जर केलं ना वातावरण एवढं प्रसन्न वाटतं ना आणि खूप छान वाटतं. आणि जर नाही केलं ना असं वाटतं की काही चुकल्यासारखं वाटतं घरामध्ये आणि फ्रेश वातावरण वाटतच नाही. पण ह्या अशा प्रकारे मॉर्निंगला देवपूजा वगैरे उंबरठा लेपन केलं ना खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ. तर बघा, अशा प्रकारे मी करून घेतलेला आहे.
छोटासा व्हिडिओ आहे तुमच्या संग शेअर करते मी. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले नक्कीच सांगा. चलो बाय.